जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरो सर्व ही माझा रघुवीरो सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम। यो जातो मृतशंचक्षतितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचनं सुपुण्यजनकं श्रीदासबोधाविन। यकीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहारी सदा सोयम मुक्तिकरक्षितो विजेते श्रीरामदासो गुरु। मला वाटते अंतरे त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परी पावी प्रेमग्रासा महाराजा सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। आपण ग्रंथराज दासबोध या विषयावरती यथाशक्ती चिंतन करतो। ग्रंथराज दासबोध मधला दशक 14 आणि समास 6वा आपला सुरू आहे। रूप लावण्याभ्यासिताने सहज गुणास नचले उपाये। काहीतरी धरावी सोये अगांतुक गुणाची श्रीराम। आपलं रूप कसं आहे, आपलं लावण्य कसं आहे, याचा अभ्यास करताना हे कसं काय झालं बाबा, मी काळ्या रंगाचाच का, मी गोऱ्या रंगाचाच का, मी बुटकाच का, मी उंचच का। रूप लावण्य अभ्यासिता नये सहज गुणास नचले उपाय। मनुष्याचा काही उपजत गुण असतो, त्याला इलाज नाही आहे। काहीतरी धरावी सोये आगांतुक गुणाची। आपल्याकडे एखादा उपजत गुण खराब असेल पण आपण उत्तम गुणाचा स्वीकार केला तर आपल्याजवळ उपजत जे गुण आहेत, काही दोष असतील त्या गुणामध्ये, तर ते नाहीसे होऊन जातात आणि चांगल्या विचाराची कास धरता येते। काळे माणूस गोरे होईना वनाळा असे यत्न चालेना। मुख्यास वाचा फुटेना हा सहज गुण श्रीराम। काळे माणूस गोरे होईना। काळा माणूस कितीही फेस पावडर लावा, काही लावा, तो गोरा होणार नाही। काळे माणूस गोरे होईना वनाळा असे यत्न चालेना। एखादा मनुष्य नीट वागणारच नाही असं ठरवलं, त्याला किती प्रयत्न, पालथ्या गड्यावर पाणी। मुख्यास वाचा फुटेना हा सहज गुण श्रीराम। मुख्या माणसाला वाचा फुटणार नाही, सहज गुण आहे। म्हणजे एखाद्या माणसाला कितीही समजून सांगितलं तर तो ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतो, हा सहज गुण आहे। आंधळे डोळस होईना बधीर ते ऐकेना। पांगुळ पाये घेना हा सहज गुण श्रीराम। एखादा मनुष्य आंधळा आहे, जन्मजात आंधळा आहे, त्याला कितीही उत्तम अशा डेंटिस्टकडे नेलं तर, त्या डोळ्याच्या डॉक्टरकडे नेलं तर त्याचा काय उपयोग होणार नाही। कारण एखाद्याची दृष्टी मंद झाली असेल तर ती थोडी मोठी करता येईल। चष्मा लावून जवळचं दिसत नसेल तर चष्मा लावून ते दिसता येईल, लांबचं दिसत नसेल तर चष्म्याचा
जे काही काचाचं हे असतं प्लस मायनस, त्याप्रमाणे त्या काचा बदलून आपल्याला जवळचं लांबचं दिसू शकेल, पण ते मुळात दिसत असेल तर. पण जो जन्मता अंध आहे त्याला काही करता येणार नाही. आंधळे डोळस होईना बधीर ते ऐकेना, जन्मताच बहिर आहे. एखाद्या माणसाला काही कानाची दडी बसली म्हणा, काही झालं म्हणा, आपल्याला कानाच्या डॉक्टरकडे जाऊन त्याच्यावर उपचार करता येईल. कमी ऐकायला यायला लागलं असेल ते यंत्र घालून जास्ती कसं ऐकता येईल हे करता येईल. पण जो मुळातच बहिर आहे जन्मताच, त्याला काही इलाज नाही. आंधळे डोळस होईना बधीर ते ऐकेना, पांगुळ पाय घेईना, हा सहज गुण असला पांगळा मनुष्य जन्मताच, त्याला काही इलाज नाही. कुरूप ते म्हणजे हे काय आपल्या हातात नाही, इलाज नाही याचा अर्थ काय, आपल्या हातात नाही. आपण काय असं म्हणू का मला पांगळ्या जन्माला घाल म्हणून, मला बहिरा जन्माला घाल म्हणून, का मला आंधळच कर म्हणून? नाही, हे जन्मता आपल्यावर आलेलं आहे. ते काय आपण मागितलेलं नाही, काही नाही, सहजगत्या आपल्याला प्राप्त झालंय. कुरूपतेची लक्षणे किती म्हणून सांगणे, रूप लावण्य करणे पालटे नाश, म्हणजे अशी कुरूपतेची कितीतरी उदाहरणं आहे. मग याचा अर्थ काय, रूप लावण्य पालटता येईना असं म्हटलेलं आहे. अवगुण सोडिता जाती उत्तम गुणाभ्यासिता येते, कुविद्या सांडून शिकते शहाणे विद्या श्रीराम. मग बदलता काय येतं? आता हे जन्मतः जे आहे ते बदलता येत नाही. मग कशामध्ये बदल करता येतो? अवगुण सोडिता जाती, आपल्याकडे काही अवगुण असतील आणि ते अवगुण कसे सोडवायचे याचं मार्गदर्शन देणारा उत्तम आपल्याला मार्गदर्शक भेटला, एखाद्या संत सत्पुरुषाची गाठ पडली तर आपल्यातले अवगुण नाहीसे होतात. अवगुण सोडिता जाती, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात पण ते जातात. उत्तम गुण अभ्यासेता येते, उत्तम गुणाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याकडे ते उत्तम गुण येऊ शकतात, पण त्यासाठी आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात ना. उत्तम गुण अभ्यासेता येते, कुविद्या सांडून शिकते शहाणे विद्या श्रीराम. एखादा मनुष्य संगतीने बिघडलेला असेल, वाईट विद्येच्या नादी लागला असेल, पण त्याला जर चांगली संगत भेटली तर तो आपली कुविद्या सोडून देतो आणि सद्विद्या प्राप्त करण्याच्या मागे लागतो. शहाणे कुविद्या सांडून शिकते शहाणे विद्या श्रीराम. जी कुविद्या आहे ही सोडून देऊन चांगल्या विद्याचा अभ्यास करायला लागतात. मूर्खपणा सांडिता जाते, शहाणपणा शिकता येते. एखादा मूर्ख मनुष्य मूर्खपणा सांडिता जाते, त्याचा त्याग करायचा आहे आणि त्यासाठी आवश्यक ते मी प्रयत्न करीन, ते प्रयत्न केल्यानंतर तो मूर्खपणा निघून जातो. शहाणपणा शिकता येते, शहाणपणाच्या 4 गोष्टी आहेत त्या चांगल्या माणसाकडून आपल्याला शिकता येतात. शहाणपणा शिकता येते, कारभार करिता उमगते सकळ काही श्रीराम. आपण सुद्धा एखादा उद्योग व्यवसाय करायला लागला तर सुरुवातीला आपल्याला ते जमणार नाही, पण हळूहळू व्यावहारिक ज्ञान आपल्याला मिळत जाईल आणि तेही शिकता येईल. जगात अशक्य काही नाही. मान्यता आवडे जीवी त्रिका उपेक्षा करावी. कुणाला असं वाटत नाही की समाजामध्ये आपल्याला मोठा मान मिळावा, सन्मान मिळावा, लोकांनी आपल्याला आदर करावा, जिथे जाईल तिथे आपल्याला मान मिळावा असं कोणाला वाटत नाही. सगळ्यालाच वाटतं आपल्याला मान मिळावा म्हणून. मग मान्यता आवडे जीवी, आपल्याला मान मिळावा असं जर मनामध्ये वाटत असेल, आवडे जीवी आवडतंय ना आपल्याला, त्यांना जसा मान मिळाला तसा आपल्याला मिळावा म्हणून, मग त्याच्यासाठी काय करावं? तरी का उपेक्षा करावी. मग तो मान सन्मान मिळवण्यासाठी जे काही करावं लागेल ते करायलाच पाहिजे. त्याची उपेक्षा करून कसं चालेल? तरी का उपेक्षा करावी. चातुर्य विण उंच पदवी कदापि नाही श्रीराम. चतुर्पणा शिकल्याशिवाय, चातुर्य शिकल्याशिवाय हा मोठेपणा मिळत नाही. ऐसी प्रचिती येते मना त्रिका स्वहित कराना, सन्मार्गे चालता जना सज्जना माने श्रीराम. ऐसी प्रचिती येते, आपल्याला प्रचिती येते का नाही, अनुभव येतो का नाही की चांगल्या माणसाला लोक मान देतात, असं आपल्याला अनुभवाला येतं का नाही? ज्ञानी माणसाला मान देतात, अनुभवाला येतं का नाही? ऐसी प्रचिती येते मनात तरी का स्वहित कराना. मग तुम्ही तुमचं कल्याण का करून घेत नाहीत?
तरिका स्वहित कराना सन्मार्गे चालता जना सज्जना माने श्रीराम. सन्मार्गाने चालणारी माणसं सर्वांनाच आवडतात. सन्मार्गे चालता जना सज्जना माने श्रीराम. सज्जनांना आवडतं. हा मनुष्य चांगला आहे बरं का, चांगलं बोलतो, चांगलं वागतो, चांगलं करतो, सत्कर्म करतो, सगळ्यांना आवडतो. ज्ञानी माणसालाही तो मनुष्य आवडतो. सज्जना माने श्रीराम. देहे नेटके शृंगारले परी चातुर्य वीण नाचले गुणे वीण साजरे केले बाष्कळ जैसे श्रीराम. देहे नेटके शृंगारले. उत्तम प्रकारची वस्त्र परिधान केली, उत्तम प्रकारचा मेकअप केलाय, दिसायला खूप चांगला दिसतोय, पण चातुर्य वीण नाचले पण त्याच्याकडे चतुरपणा नसेल तर ते सगळं नुसतं दिखाऊपणा हे लोकांना कळणार. गुणे वीण साजरे केले बाष्कळ जैसे श्रीराम. एखादा गुण नाही त्याचा, म्हणजे तो सुंदर ॲक्टिंग करतो. हा म्हणाले सुंदर ॲक्टिंग करतो, करू दे. म्हणले गाणं म्हणायचं आहे, हो म्हणले तो म्हणतो ना गाणं, सुंदर ॲक्टिंग करतो. आता लाऊडस्पीकरवर गाणं सुरू झालं, तिकडे बॅकग्राऊंडला रेकॉर्ड लावलेलं होतं, त्यामुळे लोकांना वाटत होतं हाच गातोय म्हणून. जेव्हा लाईट गेली त्यावेळेला हा जो काही गात होता ते किती भेसूर आहे हे लोकांना कळायला लागलं. कारण ज्या वेळेला ते संगीत चाललेलं होतं त्यावेळेला हा नुसताच ॲक्टिंग करत होता म्हणण्याची, लोकांना वाटतं हाच म्हणतोय. ज्या वेळेला ते लाईट बंद झाले त्यावेळेला याच्या मुखातनं निघणारा आवाज हा सुरेख नाही, सुमधुर नाही, हे श्रोत्याला कळलं ना. म्हणून नुसतं नाटक करून चालत नाही. त्यातले काही गुण आपल्या अंगामध्ये असला पाहिजे. प्रसंगी जरी समजा तो बंद पडला, माईक म्हणा किंवा काही, तरी आपल्याला सुमधुर गाता आलं पाहिजे. नुसते ॲक्टिंग करून काय करणार. अंतरकळा शृंगारावी नानापरी उमजवावी संपदा मिळवून भोगावी सावकाश सजा. अंतरकळा शृंगारावी. आपल्याजवळ उत्तम उत्तम गुण कला असतात ते सगळे सुप्त अवस्थेत असतात. ज्ञानी मनुष्य काय करतो, तुमच्यामध्ये सुप्त अवस्थेमध्ये असलेले गुण जागृत करतो आणि मग आपल्याकडनंच ते उत्तम उत्तम कार्य करून घेतात ज्ञानी माणसं. अंतरकळा शृंगारावी नानापरी उमजवावी संपदा मिळवून भोगावी सावकाश श्रीराम. 14 विद्या 64 कळा समजून घ्याव्यात. त्या ज्ञानाच्या जोरावरती मुबलक अशी संपदा साठवावी. कारण प्रपंच असो का परमार्थ असो, पैशाशिवाय चालणार आहे का? पैसा मिळवायलाच पाहिजे, पण तो उत्तम गुणाने संपादन करता आला पाहिजे. संत काय म्हणतात आपल्याला, जोडून आधन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तम मार्गाने पैसा जोडावा आणि उदास वृत्तीने खर्च करावा, म्हणजे त्याचा लोभ न ठेवता खर्च करावा असं सांगितलेलं आहे. संपदा मिळवून भोगावी. संपदा मिळवावी, त्याचा उपभोग घ्यावा. आपल्याला जरुरीपेक्षा जास्त असेल त्याचा दानधर्म करावा. प्रयत्न करिता शिकेना शरीर तेही कष्टविना उत्तम गुण घेईना सदा कोपी श्रीराम. प्रयत्न करता शिकेना. आता आई वडील काय करतील, त्याला एखाद्या गायन क्लासला घालतील. तबला शिकायचं असेल तर त्या तबला शिकायच्या त्या संगीतकाराकडे पाठवतील, याला माझ्या मुलाला तबला शिकवा, त्याला काय त्याची फी असतील ते भरतील. पण तबला शिकायचं का नाही हे ठरवणारं कोण आहे? तो मुलगा. त्यांनी जर शिकायचं नाही असं ठरवलं तर वडिलांनी फी भरून तरी काय उपयोग आहे? घोड्याला पाण्याजवळ नेता येतं, पाणी प्यायचं का नाही घोडं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. प्रयत्न करता शिकेना. किती प्रयत्न केले हा चांगला व्हावा म्हणून, पण ह्याची जर शिकायची इच्छा नसेल तर शहाणा कसा होईल? प्रयत्न करता शिकेना शरीर तेही कष्टविना. पण थोडंफार शिकला तर त्याच्यामध्ये प्रगती करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात. ती प्रयत्नाची ह्याची तयारी नसेल तर अर्धा कच्चाच राहणार. अंतरा प्रयत्न करीना शिकेना शरीर तेही कष्टविना उत्तम गुण घेईना सदा कोपी श्रीजा. बरं, दुसऱ्याकडचे उत्तम गुण आहेत ते तरी आत्मसात करावे. उत्तम गुण घेईना सदा कोपी श्रीराम. नेहमी कधी त्याला बघा त्याचा राग पराकोटीला गेलेला असतो. काही शिकवायला गेलं तर तो उलट आपल्याशी बोलतो. तुम्हाला काय कळतंय?
सदा कोपी श्रीराम, आपण दुसऱ्यास करावे ते उसणे सवेज घ्यावे, ज्यांना कष्टिता कष्टावे लागेल बहु श्रीराम. त्याला हे कळत नाही. जे आपण दुसऱ्यासाठी करतो ते उलट बुमरँग होऊन आपल्यावर येतं. तुम्ही लोकांशी वाईट वागला, लोक तुमच्याशी वाईट वागतील. तुम्ही त्यांच्याशी आरे म्हणला की तो कारे म्हणणार. तुम्ही त्याला आहो म्हणला तर तो काहो म्हणणार. जे तुम्ही पेराल तेच उगवणार आहे. काय म्हटलंय पहा, आपण दुसऱ्या असं करावे. लोकाला तुम्ही 4 शिव्या दिल्या तर तो तुम्हाला 4 शिव्या देईल. तुम्ही एखाद्याला मारला तर तो 10 पट तुम्हाला मारेल. तुम्ही जे कराल ते तुमच्याकडे परत येणार आहे. आपण दुसऱ्यास करावे ते उसने सवेज घ्यावे, जना कष्टिता कष्टावे लागेल बहु श्रीराम. तुम्ही लोकाला त्रास देणार ना, मग लोक तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाहीत. न्याये वर्तेल तो शहाणा, अन्याय तो दैन्यवाणा, नाना चातुर्याच्या खुणा चतुर्जाणे श्रीराम. आणि मग चतुर माणसाला हे माहिती आहे. काय माहिती आहे? न्याये वर्तेल तो शहाणा, न्यायमार्गाने जाणारा मनुष्य त्याला लोक मान देतात. न्याये वर्तेल तो शहाणा, अन्याय तो दैन्यवाणा, जो दुसऱ्यावर अन्याय करेल तो अनेक शत्रू निर्माण करणारो. अन्याय तो दैन्यवाणा, नाना चातुर्याच्या खुणा चतुर्जाणे श्रीराम. अशा प्रकारच्या जे नाना प्रकारचे चातुर्य आहे ते कोण जाणतो? चतुर मनुष्य जाणतो. माणसं जोडायला पाहिजेत का तोडायला पाहिजेत हे ज्याला कळत नाही त्याला काय शिकवणार तुम्ही? माणसं जोडायला पाहिजेत ना. ही जीभ कशासाठी भगवंताने आपल्याला दिली? माणसं जोडण्यासाठी दिली. ऐसे बोलू बोल जेणे बोले विठ्ठल डोले, ऐसे बोलू बोल. जे बहुतास मानले ते बहुती मान्य केले, एरते व्यर्थच गेले जगन्निंद्य श्रीराम. जे बहुतास मानले, सर्वसामान्य माणसाला काय आवडतं? सन्मार्गाने जाणारी माणसं आवडतात. जे बहुतास मानले ते बहुती मान्य केले, एरते व्यर्थचे गेले जगन्निंद्य श्रीराम. मग या मार्गाने जे जात नाहीत ते जगाच्या निंदेला पात्र ठरतात. जगन्निंद्य श्रीराम. लोक आपणास ओळावे किंवा अवघेच कोसळावे, आपणास समाधान व्हावे ऐसे करावे श्रीराम. लोकांनी आपल्याला विचारावं, लोकांनी आपल्याला मानसन्मान द्यावा असं वाटत असेल तर आपण पण लोकांना मानसन्मान दिला पाहिजे. आपणही लोकांशी गोड बोललं पाहिजे. आपणही त्यांच्यासाठी 4 कामं करायला पाहिजेत. तर लोक, तुम्ही जर कुणाच्या सुखदुःखाला गेलात तर 4 लोक तुमच्या सुखदुःखाला येतील. आणि हे नाही केलं तर सगळा डोलारा कोसळून जातो ना. कोणी तुम्हाला विचारणार नाही. बाहेरचे सोडून द्या, घरातले पण कोणी विचारणार नाही. लोक आपणास ओळावे किंवा अवघेच कोसळावे, आपणास समाधान व्हावे ऐसे करावे श्रीराम. आपल्याला बरं वाटेल असं करावं. समाधाने समाधान वाढे, मैत्रीने मैत्री जोडे, मोडता क्षणमात्रे मोडे बरे पण श्रीराम. समाधाने समाधान वाढे. समाधान, हे समाधान कसं आहे? ठेविले अनंत तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हे समाधान कुठं मिळतं बरं? कुणाजवळ आहे समाधान? समाधान साधू जनाचे नियोगे, परी मागुते दुःख होते वियोगे. समाधान साधू जनाचे नियोगे. साधू संतांना जर आपण शरण गेलो, सत्संग केला तर आपल्याला समाधान प्राप्त होत आहे. समाधाने समाधान वाढे, समाधानाने समाधान वाढतंय. असंतुष्ट द्विजहा नष्टा असं म्हटलेलं आहे. जो असंतुष्ट माणसं आहे त्याला कोण विचारत नाही. जो समाधानी आहे त्याला किती देऊन किती नाही असं होतं. समाधाने समाधान वाढे किंवा समाधाने समाधान वाढे, मैत्रीने मैत्री जोडे. तुम्ही एक मित्र केला तर अनेक मित्र तुमचे जोडले जातील. मैत्रीने मैत्री जोडे, मोडीचा क्षण मात्र मोडे बरे पण श्रीराम. आणि जर तुम्ही भांडण तंटे करायला लागला तर एक क्षणात मैत्री ओढून जाते. अहो काहो अरे कारे जने ऐक जिजे किरे, कळत असताच कारे निकामी पण श्रीराम. अहो म्हणलं तर काहो उत्तर येतं का नाही? अरे म्हणलं तर कार्य उत्तर येतं का नाही? हे सगळं जर आपल्याला कळत असेल, कळत असताच कार्य निकामी पण श्रीराम. तुला सगळं कळतंय ना? अहो म्हणलं तर काहो म्हणतील लोक, अरे म्हणलं तर कार्य म्हणतात. हे सगळं तुला कळतंय ना? मग निकामी पण काय धरतोस?
अरे काही ते चांगलं कर. चातुर्य शृंगारे अंतर वस्त्रे शृंगारे शरीर दोहीमध्ये कोण थोर बरे पहा श्रीराम. चातुर्य शृंगारे अंतर. आपल्यामध्ये चातुर्य असेल, कोणत्या वेळेला काय बोलावं काय बोलू नये, कोणत्या वेळेला काय करावं काय करू नये, कसं बोलावं कसं वागावं, कसं बसावं कसं चालावं कसं बोलावं, ह्याला चातुर्य म्हटलंय. कोणत्या वेळेला काय बोलावं काय बोलू नये, केव्हा बोलावं केव्हा गप्प बसावं, हे कळणं म्हणजे चातुर्य आहे. म्हणून या चतुरपणाने अंतरंग शृंगारलं पाहिजे. आपण काय करतो, देह शृंगारतो. उत्तम प्रकारचे कपडे घातले, उत्तम प्रकारचे दागिने घातले, ते लोकांना दिसायला बरं दिसेल, पण लोक तुमच्या दागिन्यावर बोलणार नाहीत. तुमचं वागणं कसं आहे. अहो मनुष्य गेला ना, त्याने आयुष्यात काय कमावलं इकडे कोणी बोलत नाही. तो मनुष्य चांगला होता का वाईट होता एवढीच चर्चा होते मागून. एखादा मनुष्य म्हणे गेला ते बरं झालं, काही माणसं म्हणतात अरे वाईट झालं बरं का, चांगला मनुष्य होता उगीच गेला, इतक्या लवकर जायला नको होता. म्हणजे तुम्ही जे काय आयुष्यभर करता, लोकांशी समाजाशी कसं वागता, त्याच्यावर समाज तुमची किंमत ठरवत असतो. बाकीचे काय ऐश्वर हे दाखवण्यासाठी येणार आहे. मग शरीर शृंगारायचं आहे का मन शृंगारायचं आहे, मन चांगलं करायचं का शरीर चांगलं करायचं आहे, हे पाहतो. म्हणजे मन शृंगारायचं आहे. म्हणजे मन शृंगारतं कशाने हो, जसं शरीरावरती निराळे दागिने घातल्यानंतर शरीर शृंगार होतो का नाही, तसं मनामध्ये चांगले विचार त्याचं रोपण केलं तर ते पण त्याचा दागिनाच आहे. चांगल्या विचाराचे दागिने त्या मनाला घातले पाहिजेत ना. चातुर्य शृंगारे अंतर वस्त्रे शृंगारे शरीर दोहीमध्ये कोण थोर बरे पहा श्रीराम. आता या दोन्ही चांगलं काय तुमचं तुम्ही ठरवा. शरीर शृंगारायचं आहे का मन चांगल्या विचाराने शृंगारायचं आहे, तुमचं तुम्ही ठरवा. बरे खावे बरे जेवावे बरे ल्यावे बरे नेसावे समस्ती बरे म्हणावे ऐसी वासना श्रीराम. आपल्याला चांगलं खायला मिळालं पाहिजे, चांगलं जेवायला मिळालं पाहिजे, चांगले कपडे लत्ते घालायला मिळाले पाहिजेत, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं असं पण आहे. अशी जर मनामध्ये वासना असेल म्हणजे आपल्याला उत्तम प्रकारचं ऐश्वर मिळावं अशी वासना, चांगलं खायला मिळावं चांगलं बोलायला मिळावं चांगलं असं जर मनामध्ये वाटत असेल तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. तने मने झिजावे तेने भले म्हणून घ्यावे. लोकांसाठी शारीरिक कष्ट करावे लागतात, आर्थिक सहकार्य करावं लागतं, 2 शब्द गोड बोलावे लागतात. तन मन आणि धन यांनी समाजाची सेवा करावी लागते. तने मने झिजावे तेने भले म्हणून घ्यावे. त्यांनी लोक तुम्हाला चांगलं म्हणतात, आहे नडे अडचण असं उपयोगी पडतो बरं का. लोक तुम्ही कशी वागता ते पाहतात, त्याच्यावर तुमचं सगळं ठरलेलं आहे. मग तुम्ही कुणासाठी तणाने एखाद्या मनुष्य हॉस्पिटलमध्ये त्याच्यासाठी तुम्ही धावत धावत गेला, काय तिथं लागेल का, तुला औषध आणून देऊ का, पाणी आणून देऊ का, डबा आणून देऊ का. आपण जर असं म्हटलं म्हणजे ही शारीरिक तणाने झिजणंच झालं ना. तने मने झिजावे, त्याचं कल्याण व्हावं म्हणून आपण एखादा चांगला अध्याय वाचावा, चांगला काही जप करावा, बाबा त्या माणसाची तब्येत चांगली होऊ दे म्हणून. तने मने झिजावे भले म्हणून घ्यावे. लोक म्हणतात अरे भला मनुष्य, ह्याची आपली ओळख पाळख काही नाही, पण हा ताबडतोब आपल्यासाठी धावून आला. तने मने झिजावे भले म्हणून घ्यावे, उगेची कल्पिता असे नावे लागेल पुढे श्रीराम. काही करायचं नाही, लोकांनी मला चांगलं म्हणावं असं म्हणायचं, कसं घटेल. लोकी कार्यभाग आडे तो कार्यभाग जेणे घडे जेथे घडे लोक सहजचे ओढे कामासाठी श्रीराम. एखाद्या माणसाचं काम अनेक ठिकाणी प्रयत्न करून सुद्धा होत नाही, आणि त्याला जर आपण योग्य मार्गदर्शन केलं, अरे अमुक अमुक माणसाला जाऊन भेट तुझं काम होईल. आता त्याचं काम झाल्यानंतर तो बाकीच्याला काय सांगेल, अरे माझं एवढं काम अडलं होतं पण त्या माणसाने सल्ला दिला तसं मी वागलो आणि त्यामुळे माझं काम झालं. तो स्वतःचं काम झाल्यानंतर तो तुमचं कौतुक करेलच, पण जगामध्ये लोकांना सांगेल की हा मनुष्य नडल्या अडल्यांच्या उपयोगी पडणार आहे. काही त्याला वैयक्तिक स्वार्थ काही नाही, पण जगाचं कल्याण हाच त्याचा विचार आहे. लोकी कार्यभाग आडे तो कार्यभाग जेथे घडे लोक सहजचे ओढे कामासाठी श्रीराम. म्हणून दुसऱ्या सुखी करावे
तेने आपण सुखी व्हावे. लोकाला सुखी करावं म्हणजे आपण सुखी होतो. अहो, लोकाच्या हाताला तुम्ही अत्तर लावलत ना तरी सुद्धा तुमच्या हाताला सुगंध येणारच आहे. काय म्हटलंय पहा, म्हणून दुसऱ्या सुखी करावे तेने आपण सुखी व्हावे. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती आपल्या चांगल्या बोलण्याने, आपल्या चांगल्या वागण्याने, आपल्या चांगल्या करण्याने जर समोरच्या मनुष्याच्या चेहऱ्यावर एखादी आनंदाची लहर रेग उठवू शकलात आनंदात, त्याच्या चेहऱ्यावर तुमच्या एखाद्या बोलण्याने त्याला आनंद वाटेल, तुमच्या एखाद्या कामाने त्याला आनंद वाटेल. हा समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला बघता आला पाहिजे. दुसऱ्यास सुखी करावे तेने आपण सुखी व्हावे, तो मनुष्य आनंदात आहे. ते पाहून आपल्याला आनंद वाटला, आपण काहीतरी त्याला मदत केली आणि त्यामुळे त्याचं राहिलेलं काम पूर्ण झालंय, त्यामुळे त्याला आनंद प्राप्त झालाय. त्याच्या आनंदात आपला आनंद, त्याच्या सुखात आपलं सुख असं झालं पाहिजे. तेने आपण सुखी व्हावे, दुसऱ्यास कष्टविता कष्टावे, लागेल सोय श्रीराम. आणि तुम्ही जर लोकाला त्रास द्यायला लागलात तर आपल्यालाही त्रास होणार एवढं गृहीत धरलं पाहिजे. म्हणून दुसऱ्यास सुखी करावे तेने आपण सुखी व्हावे, दुसऱ्यास कष्टविता कष्टावे, लागेल सोय श्रीराम. हे तो प्रकटीचे आहे, पाहिल्या वेणे कामाने, समरणे हा उपाय, प्राणीमात्रासी श्रीराम. हे तर प्रकटच आहे ना. तुम्ही लोकांच्या मदतीला गेले तर लोक तुमच्या मदतीत येतील, तुम्ही लोकांच्या अडीअडचणीला उभारले तर लोक तुमच्या अडीअडचणीला उभारतील. हे तर प्रगट आहे की नाही. हे तो प्रगटीचे आहे, पाहिल्या विण कामाने. हे सगळं आपण पाहावं, अनुभव. समजणे हा उपाय, प्राणीमात्रा असे श्रीराम. आणि मग त्याच्यावर आपण समजून घेतलं पाहिजे की लोकांच्या जर तुम्ही कामाला गेलात, लोकांच्या जर मदतीला, लोक स्वतःहून तुमच्या मदतीला येतील. हे तो प्रगटीचे आहे, पाहिल्या वेण कामाने, समजणे हा उपाय, प्राणीमात्रा असे श्रीराम. समजले आणि वर्तले त्याची भाग्यपुरुष झाले. हे ज्याला समजलंय ना आणि त्याप्रमाणे जो वागतो, लोकांच्या मदतीला आपण गेलो तर लोक आपल्या मदतीला येतात. हे जर समोरच्याचं एखादं उदाहरण आपण पाहिलं तर मग आपणही लोकांच्या मदतीला जाऊ, लोक आपल्या मदतीला येईल, लोकांच्या अडीअडचणीला ते उभारतात तसं आपण उभारायला लागलो, लोक आपल्याही मार्गदर्शनाची अपेक्षा करतील. म्हणून असं म्हटलंय, समजले आणि वर्तले ते भाग्यपुरुष झाले. ज्याला हे समजलंय आणि त्याप्रमाणे जो आचरण करतो त्याला भाग्यपुरुष म्हणतात. तेची भाग्यपुरुष झाले, या वेगळे उरले ते करंटे पुरुष श्रीराम. एवढं समजून उमजून सुद्धा ज्याला वागता येत नाही त्याला करंटा म्हणतात. जितका व्याप तितके वैभव, वैभवासारखा हावभाव, समजले पाहिजे उपाय, प्रकटीचे आहे श्रीराम. जितका तुम्ही व्याप वाढवाल, जेवढा व्याप तेवढा वैभव वाढणार आहे. समजले पाहिजे उपाय, प्रकटीचे आहे श्रीराम. जसा जसा व्याप वाढत जातो तसं तसं आपलं वैभव पण वाढत जातं. आता आपण पाहतो ना समाजामध्ये अनेक उद्योग करणारी माणसं आहेत. एका उद्योगातनं दुसरा उद्योग, दुसऱ्या उद्योगातनं तिसरा उद्योग, असा करत करत त्यांचं ऐश्वर वाढत गेलं. हे आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहतोय ना. मग त्यांनी काय केलं, व्याप केला, म्हणजे त्याच्यासाठी अनेक कष्ट घेण्याची तयारी दाखवली. आपली तशी कष्ट घेण्याची तयारी पाहिजे. व्याप तितके वैभव, वैभवासारखा हावभाव, समजले पाहिजे उपाय, प्रगतीचे आहे श्रीराम. आळसे कार्यभाग नसतो, साक्षेप होतो, दिसते गोष्टी कळेना, तो शहाणा कैचा श्रीराम. आळसे कार्यभाग नासतो, आळस केला की कार्यभाग नाश होतो. कपडे धुवायचे तिथे गाठोड्यावर चालले आणि एखाद्या दिवशी पटकीने बाहेर जायची, कुठं वेळा जाऊन म्हणून माझे कपडे धुतले नाही, आपण धुतले पण इस्त्री करून आणलेले नाही. अरे, वेळच्या वेळे कपडे धुतले गेले पाहिजेत, वेळच्या वेळे कपडे इस्त्री करून आणून ठेवलेले पाहिजेत. कधी कुठली गोष्टीची वेळ जरूर पडेल काय सांगता येईल का तुम्हाला? अचानक तुमच्या घरात पाहुणे आले, घरात स्वच्छता पाहिजे का नाही? का नाही पाहुणे आले की आम्ही स्वच्छता करू, असं करून चालतं का? घर नेहमीच स्वच्छ पाहिजे, कधी येऊ देत पाहुणा. आपल्याला त्याचं टेन्शन यायचा उपयोग नाही. आळसे कार्यभाग नसतो, साक्षेप होतो, दिसते गोष्टी कळेना, तो शहाणा कैसा. एवढं सगळं दिसत असून ज्याला कळत नाही त्याला शहाणा म्हणतात का? शहाणा कैचा श्रीराम. मैत्री करता होते कृत्य, वैर करता होतो मृत्य, बोलले ते सत्य की असत्य, ओळखावे श्रीराम. मैत्री केली तर तुमचे मित्र वाढत जातील, शत्रू वाढवले तर शत्रू वाढत जातील. शत्रू वाढले तर काय होतं, रोज टीव्हीवर आपण बातम्या ऐकतोच आहे.
वैर करता होतो मृत्य, बोलले हे सत्य की असत्य, ओळखावे श्रीराम आपणा शहाणे करून येणे, आपले हित आपण नेणे, जरी मैत्री राखून येणे, वैर करी श्रीराम. आता ह्या माणसाला काय म्हणावं? कोण? आपणा शहाणे करून येणे. जो मनुष्य स्वतःला सांगून सुद्धा सुधारत नाही त्याला काय म्हणावं? आपणा शहाणे करून येणे, आपले हित करून येणे, स्वतःचं हित करावं एवढेही ज्याला कळत नाही, जगामध्ये मैत्री वाढवली पाहिजे हे ज्याला कळत नाही, वैरीच वाढत जातात, शत्रूच वाढत जातात, त्याला काय म्हणावं? जनी मैत्री राखून येणे, वैर करी श्रीराम. ऐसे प्रकारीचे जन त्यास म्हणावे अज्ञान, तयापरी समाधान कोण पावे श्रीराम. तयापाशी समाधान कोण पावे श्रीराम. ऐसे प्रकारीचे जन तयास म्हणावे अज्ञान. अशा प्रकारे वागणारी माणसं आहेत त्याला अज्ञानी माणसं म्हणतात, ज्याला कळतच नाही ना आपलं हित कशात आहे त्याला कळत नाही, त्याला काय म्हणायचं? अज्ञानी. तयापाशी समाधान कोण व्हावे. अशा अज्ञानी माणसाजवळ गेल्यावर आपल्याला समाधान मिळेल का? उलट आपल्या डोक्यात राग निर्माण होईल, कसा हा वागतो म्हणून. आपण एकाएकी एकला सृष्टीत भांडत चाकला, चालला बहुतामध्ये एकल्याला यश काहीचेच ना. आपण एकाएकी एकला हा एकटाच राहतो. म्हणजे का? जगात सगळेच वाईट आहे, मी एकटा सांगणार. सगळ्या जगामध्ये माणसं चांगली असणार, वाईट असणार. लक्षात घ्या, सर्वगुण संपन्न एक परमात्मा आहे. प्रत्येकाजवळ काहीतरी गुण आहेत आणि काहीतरी दोष आहेत. कुणातले दोष पाहावे लागत नाही, दोष प्रगट असतात, पाहावं लागतात, तर त्याच्यामध्ये दडलेला गुण कोणता आहे तो शोधावा लागतो. बहुता आपण एकी एकला सृष्टीत भांडत चालला, बहुतामध्ये एकल्याला यश काहीचे श्रीराम. सगळेच वाईट हा एकटा शाणा असा जर म्हणत गेला तर सगळेच तुमचे वैरी झाले. सगळे वैरी असताना तुम्हाला एकट्याला यश कसं मिळेल? बहुतांचे मुखी उरावे, बहुतांचे अंतरी भरावे. बहुतांचे मुखी उरावे, असे काही कामं करावे, आपल्या पश्चात लोकांनी म्हणावं की हा मनुष्य चांगला आहे. बहुतांचे मुखी उरावे, अनेकांच्या मुखात आपलं नाव चांगल्या कामासाठी बाहेर पडावं. बहुतांचे मुखी उरावे, बहुतांचे अंतरी भरावे. अनेकांच्या अनेक माणसांच्या मनामध्ये आपण घर करून राहावं. याचा अर्थ लोकांनी आपल्याला विसरू नये, आपण असं काही चांगलं काम करावं. आयुष्यभर त्यांनी आपले उपकार स्मरत राहावेत. उपकार याचा अर्थ काय? तुम्ही चांगलं केल्यानंतर तो मानतो तुमचे उपकार. आपल्याला असं आपण म्हणायचं मी याच्यावर उपकार केला म्हणून. लक्षात आलं का? तो आपल्या उपकाराची जाणीव ठेवतो. म्हणजे तुम्ही कुठे आहेत? तुम्ही त्याच्या अंतःकरणामध्ये शिरलाय. बहुतांचे मुखी उरावे, बहुतांचे अंतरी भरावे. अंतरात कधी भरेलो मनुष्य? आपण चांगलं वागणार कुणाची आठवण ठेवतो आपण? जो मनुष्य आपल्याशी चांगलं वागतो, चांगलं बोलतो, संकट काळामध्ये आपल्यासाठी धावून येतो, त्या माणसाने आपल्या मनामध्ये घर केलेलं असतं, त्याची आपल्याला नेहमी आठवण येते. संकट काळात पहिल्यांदा त्या माणसाची आठवण येते. सल्ला घ्यायचा आहे त्या माणसाची आठवण येते. मग समजावं हा मनुष्य आपल्या अंतःकरणात भरला आहे. बहुतांचे मुखी उरावे, बहुतांचे अंतरी भरावे. उत्तम गुणी विवरावे, प्राणीमात्रा असे श्रीराम. उत्तम आपल्याजवळ बघा, प्रत्येकाजवळ काहीतरी चांगलं आहेच ना. उत्तम गुणी विवरावे, प्राणीमात्रा असे श्रीराम. आपल्याजवळ जे जे काही चांगलं आहे ते समाजाला देत राहावं. प्राणीमात्रा असे श्रीराम. शहाणे करावे जन, पतित करावे पावन. शहाणे करावे जन, आपल्याजवळ जे काही ज्ञान आहे ते देत राहावं. ज्ञान दिल्यावर कमी होतं का हो? ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर आहे. ज्ञान दिल्याने कमी होत नाही, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर आहे. शहाणे करावे जन, पतित करावे पावना. सृष्टीमध्ये भगवत भजन वाढवावे श्रीराम. सृष्टीमध्ये भगवंताचं भजन कसं वाढीला लागेल, उपासना कशी वाढीला लागेल हे पाहावे. उपासनेचा आश्रय, उपासनेवी निराश्रय. उदंड केले तरी जयो, प्राप्त नाही श्रीराम. म्हणून उपासनेला दृढ चालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. पतित करावे पावना. सृष्टीमध्ये भगवत भजन वाढवावे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्यवाले चातुर्य लक्षण नाम समास षष्टम. श्रीराम समर्थ श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.
झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा. साध्य होता साधनाचा, ठावची नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृती सुडाले. सहजचे अनुर्वाच्य झाले, बोलताने श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेस वाणावे. जन्म मृत्यूच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक 200 समा, 20 दशक दासबोध. श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पहावे सावकाश. व्यर्था विशेषा विशेष, कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनास काय प्रयोजन. येथे प्रत्ययास कारण, प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूताचा, करता आत्मा तेथेचा. आणि कवित्व प्रकारचे मनुष्याचा, कशावरुने श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मनुष्याचे. ऐशा प्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला. तेथे कोण्या पदार्थाला, आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमोने भ्रमे. जगदीश्वरे अनुक्रमे, सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. वेदांत संमतीचा, काव्य सिंधू भरला. श्रुतिशास्त्र ग्रंथ गीता, साक्ष संगम केला. महानुभाव संत, जनी अनुभवचा केला. अज्ञान जड जीवा, मार्ग सुगम झाला. जय जया दासबोधा, ग्रंथ राजा प्रसिद्धा. आरती ओवाळीन, विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. नवविधा भक्तिपंथे, रामरूप अनुभवी. चातुर्य निधी मोठा, माया चक्र उगवी. हरिहर हृदयीचे, गुह्य प्रगट दावी. बद्धची सिद्ध झाले, असंख्यात मानवी. जय जया दासबोधा, ग्रंथ राजा प्रसिद्धा. आरती ओवाळीन, विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. 20 ही दशकीचा, अनुभव जो पाहे. नित्य नेम विवरिता, स्वये ब्रह्मची होय. अपार पुण्य गाठी, तरी श्रवण लाहे. कल्याण लेखकाचे, भाव गर्भ हृदयला आहे. जय जया दासबोधा, ग्रंथ राजा प्रसिद्धा. आरती ओवाळीन, विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. जय जय रघुवीर समर्थ पुंडलिक वरदाहरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर. सध्या पंढरपूरचेच प्रवचन सुरू आहेत.